संघर्ष आणि श्री सह्याद्री गणेशोत्सव मंडळानं आयोजित केलेल्या शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत मुचुरी गावातील निनावी देवी पालखी नृत्य पथकानं अव्वल स्थान पटकावलंय, तर गंगोबा नृत्य पथकानं दुसरं आणि कालकाई पथकानं तिसरं पारितोषिक पटकावलं. रविवारी कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा इथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात आला. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती. या अनुषंगानं आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत श्रीदेवी वाघजाई पालखी नृत्य पथक उक्षे, ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी, आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी, पद्मावती मार्ग दाम्हाणे गुहागर, जयत्रिमुख मठ लांजा, श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबळे संगमेश्वर, साडवली श्रीदेवी वाघजाई साडवली संगमेश्वर येगाव चिपळूण, कुशिवडे काळकाई चिपळूण, नागेश्वर रत्नागिरी या पथकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यात सहभाग घेतला. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी या पथकाला 2,01,000 रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय विजेत्या गंगोबा नृत्य पथक करंबळे या पथकास 1,51,000 रुपये आणि आकर्षक चषक, तृतीय विजेत्या कालकाई पालखी नृत्य पथकास 1,01,000 रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आलं. तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी 25,000चं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं.